तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, देशद्रोहाचा गुन्हा दाखल. अरे संविधानाची तोडफोड करणाऱ्या जातीवादी व्यक्तीवर गुन्हा दाखल. अरे संविधानाची तोडफोड करणाऱ्या जातीवादी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा. संविधानाची तोडफोड करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची एका जातीवाद व माथेफिरूने तोडफोड केल्याप्रकरणी आज श्रीरामपूरमध्ये भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड साहेब तसेच पोलीस निरीक्षक मगर साहेब व पोलीस कॉन्स्टेबल शरददादा आहिरे यांना त्या जातीवादी व माथेफिरू व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले. पाहूया खास रिपोर्ट. व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. अरे संविधानाची तोडफोड करणाऱ्या जातीवादी व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा. आज आपण भीमशक्ती संघटनेच्या वतीने श्रीरामपूर पोलीस स्टेशनला श्रीरामपूर पोलीस स्टेशनला आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. ते निवेदन असं आहे की परभणी जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा पूर्णकृती पुतळा आहे. त्या पुतळ्यापाशी संविधानाचं शिल्प आहे. त्या शिल्पाची एका जातीवादी व माथेफिरूने अक्षरशः तोडफोड केलेली आणि ही तोडफोड झाल्यानंतर परभणी जिल्हा हा अक्षरशः बंद झालेला आहे आणि त्याचं अक्षरशः जिकडे तिकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं लोळ पसरलेलं आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा त्याचं आंदोलन झालेलं आहे. त्या माथेफिरूला अटक झालेली आहे. पण आमचं म्हणणं आहे, डिपार्टमेंटला विनंती आहे का ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं, ज्या संविधानामधून सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय दिलं, असं संविधान जर या सरकारच्या काळामध्ये तोडफोड होत असेल तर हा सर्वसामान्य आणि आंबेडकर यांचा अपमान आहे साहेब. त्यामुळे या जातीवादीला व्यक्तीला आपण या पोलिसांनी अटक केलेली आहे. पण आमची सर्वांची मागणी तर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जर संविधानाची जर तोडफोड होत असेल तर त्या व्यक्तीला हे संविधान मान्य नाही असं आम्ही समजतो. कारण हे त्याला जर संविधान मान्य असतं तर त्यांनी त्या संविधानाची तोडफोड केली नसती. म्हणून आमच्या सर्व संघटनेचे व आंबेडकरी जनतेची आम्ही अन्वयी, त्या अन्वयाचे व सर्व ज्या संविधान प्रेमी, संविधान एका जाती धर्माचं नाही आहे, संविधान सर्व जाती धर्माचं आहे. संविधानाने सर्वांना हक्क दिलेले आहे. म्हणून साहेब आमची कळकळी तुम्हाला आज विनंती आहे का त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्याला अटक झालेली आहे, त्याला कडी ते कडी शिक्षा झाली पाहिजे. जर असं काही झालं नाही तर एवढ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरणारच आहे. पण आंबेडकरी समाजसुद्धा रस्त्यावर उतरणार आहे. कारण आता 1 जानेवारी भीमा कोरेगाव आहे. त्या कोरेगावच्या अंतर्गत जर या माध्यमातून जर त्याच्यावर लवकर कारवाई नाही झाली तर या श्रीरामपूरमध्ये म्हणा, या अहिल्यादेवी नगरमध्ये म्हणा, या आंबेडकर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही साहेब. आणि तुम्हाला माझी अजून एक विनंती का इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे साहेब, त्यालासुद्धा आपण या भीमा कोरेगावची, आता भीमा कोरेगाव जे आम्ही सर्व भीमान्वये जातो, या कालावधीमध्ये आपण एक पोलीस कर्मचारी तिथं नेमावे या महिन्याभराच्या काळामध्ये. कारण काही होऊ शकतं. जर त्या बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाचे जर तिथं तोडू शकतो माणूस, तर इथं आमचा सुद्धा रेल्वे स्टेशनपाशी साहेब एक पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या मध्ये बी कालांतराने तिथं एक चंदनाचं झाड होतं. त्या चंदनाचं झाड तोडण्यासाठी तो पुतळा अक्षरशः फुटला होता. त्यानंतर या श्रीरामपूरमध्ये भरपूर काही घडलं. म्हणून आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला का तिथं पुतळा ओपन आहे. जर तिथं एवढ्या मोठ्या परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या लोकांसमोर एवढ्या मध्यरात्री जर तिथं जी घटना होऊ शकते तर इथं बी होऊ शकते. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे का तिथं एखादा पोलीस नेऊन त्या पुतळ्याला संरक्षण द्यावे असे आम्ही तुम्हाला निवेदनावर विनंती करतो. आणि तुम्ही आमचं निवेदन स्वीकारा अशी तुम्हाला विनंती करतो साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णबुद्धी पुतळा आहे. पुतळ्यासमोर एका जाती व्यक्तीने संविधानाची तोडफोड करून संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी नमूद लोकल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक केलेलं आहे.
तरी आपल्या सर्वांचं जे विनंती जी केलेली आहे की त्याला जे काही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई होईल, त्या दृष्टीने पोलीस खातं, न्यायालय या प्रकारे प्रयत्न करणार आणि त्याला कडक शिक्षा होणार. यावेळी जिल्हा सचिव अल्ताफ शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे, महिला शहराध्यक्ष रोहिणी बनसोडे, युवक अध्यक्ष अनिल माघाडे, तालुका संपर्क प्रमुख किशोर अभंग, तालुका संघटक सोमनाथ पटाई, शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, उपशहराध्यक्ष अरुण खंडीजोड, प्रशांत भोसले, सामाजिक कार्यकर्ते भागचंद नवगिरे, सचिन राठोड, विश्वास भोसले, शिवम आठवले, प्रशांत सोनवणे, अमोल भाऊ गायकवाड, आर्यन चांदूरकर, कुंद नावारे, हर्षद इकळीकर, अजय मोठे, अभिषेक बारसे, दर्शन बारसे इत्यादी उपस्थित होते. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.